ही कथा आहे भीतीवर मात करणाऱ्या श्रद्धेची आणि एका चमत्कारिक प्रसंगाची। अक्कलकोट जवळचा एक घनदाट जंगल, जिथे गेल्या काही दिवसांपासून एक अफवा पसरली होती। एका भयंकर वाघाने संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे। गावकरी भयभीत होते, कोणीही जंगलात जाण्यास तयार नव्हता। गुरंढोरं गायब होत होती, माणसांवरही हल्ल्याच्या घटना समोर येत होत्या। एक दिवस काही गावकरी धडधडत्या हृदयाने स्वामी समर्थांच्या मठात आले। त्यांनी संपूर्ण प्रकार सांगितला। स्वामी हसले आणि म्हणाले, हा वाघ प्रेमळ आहे, त्याने कुणालाही काही केलं नाही। गावकरी चक्रावले। गावकरी भयभीत स्वरात म्हणाले, स्वामी, तो वाघ भयंकर आहे, आम्ही स्वतः पाहिलंय। स्वामी डोळे मिटतात, समाधी लावतात आणि मग सांगतात, त्याला इथे बोलवा, तो आम्हाला भेटायला येईल। गावकरी दचकले, स्वामी, वाघाला कोण बोलवू शकतं? पण हे सामान्य संत नव्हते, हे होते श्री स्वामी समर्थ। दुसऱ्या दिवशी स्वामींच्या मठाजवळ एक अद्भुत दृश्य दिसलं। एका बाजूने एक प्रचंड वाघ शांतपणे चालत येत होता। त्याच्या डोळ्यात तेज होतं, पण शरीरात हिंस्रतेचा लवलेशही नव्हता। गावकरी भीतीने मागे हटले, पण स्वामी समर्थ मात्र आपल्या आसनावर शांत बसले होते। वाघ स्वामींच्या समोर येतो, स्वामी त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, बाळा, भीती सोड, जा, आता कुणालाही त्रास देऊ नकोस। क्षणात वाघ नम्रपणे मान झुकवतो आणि गुपचूप परत जंगलात निघून जातो। त्या दिवसानंतर गावात कधीच वाघाचं दर्शन झालं नाही। गावकऱ्यांना समजलं, स्वामी समर्थ कोण आहेत, त्यांच्या कृपेमुळे कोणतीही भीती संपते। स्वामी म्हणाले, भीती ही अज्ञानामुळे निर्माण होते, पण जेव्हा विश्वास असतो तेव्हा भीती दूर पळते। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा, जय श्री स्वामी समर्थ। ही भक्तिरसपूर्ण कथा सर्व स्वामी भक्तांसोबत जरूर शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एखाद्या चमत्कारी कथेसोबत। अशाच श्री स्वामींच्या चमत्कारी कथासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो। जय श्री स्वामी समर्थ। जर श्रद्धा असेल तर श्री स्वामी समर्थ नेहमीच आपल्या सोबत असतात। जय श्री स्वामी समर्थ।